नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नफा तोट्याचा समोरचा पार्ट पाहणार आहोत। ऑलरेडी आपण 2 पार्ट युट्यूबवर अपलोड केलेले आहेत। आता हे आपला ॲडव्हान्स लेवलचा पार्ट असेल। ओके, चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। टाईप क्रमांक 11, 21वे उदाहरण। ओके, 20 टेबलची विक्री 22 टेबलच्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार तुम्ही पहा, लक्ष द्या। इथं पहिले विक्री दिलेली आहे, ओके, आणि इथं खरेदी दिलेली आहे। तर नेहमी काय करायचं, ही खरेदीची किंमत आहे, ही विक्रीची किंमत आहे। तर खरेदीच्या छेदात खरेदीला गुणीला 100 घ्यायचं, 22 गुणीला 100, ओके, आणि विक्रीने त्याला भागायचं। मग लक्ष द्या, इथं भाग जातो, 20 × 20, 20 × 5 100, 22 × 5 110, म्हणजे 100च्या वर किती आहे, 10 आहे, एक्स्ट्रा आहे म्हणून काय झालं, नफा झाला। ओके, 100 पेक्षा कमी असतं तर काय झालं असतं, तोटा झाला असता। अशा पद्धतीने आपल्याला कमी वेळामध्ये अतिशय शॉर्ट ट्रिकचा वापर करून हे सोडवायचं आहे। अतिशय शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। कधीही काय करायचं तर खरेदीच्या छेदात खरेदीला गुणीला 100 घ्यायचं आणि विक्रीने त्याला काय करायचं, भागायचं। अशा पद्धतीच्या उदाहरणाला तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक आपण 22वा पाहणार आहोत। 10 टेबलची विक्री 13 टेबलच्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती, अशा पद्धतीचं उदाहरण आहे। अशा पद्धतीच्या उदाहरणाला सोडवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, त्याच पद्धतीने सोडवायचं आहे। खरेदी गुणीला 100 म्हणजे 13 गुणीला आपण करणार 100 आणि विक्रीने त्याला भागायचं आहे। विक्री किती आहे, 10, तर याने याला भागा, 0 0 कटला, 13 10 130, 100च्या वरी किती आहे एक्स्ट्रा, तर 30 आहे। 30% काय होईल, नफा होईल। ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो। तर टाईप क्रमांक 12वा पाहणार आहोत, 23वे उदाहरण। 21 वस्तूची खरेदी किंमत ही जर 15 वस्तूच्या विक्री किंमत एवढी असेल तर शेकडा नफा किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। पहा, 21 ही पहिले खरेदी दिलेली आहे, नंतर इथं विक्री दिलेली आहे। जर खरेदी दिली असेल 21 तर खरेदी गुणीला आपण किती घेत असतो, 100 घेत असतो आणि त्याला विक्रीने भागायचं म्हणजे 15ने भागायचं। मग भाग जातो, 5 त्रिक 15, 20 5 100, 3 1 3, 3 7 21, म्हणजेच उरलं काय, 7 गुणाकारात 20 उरलेला आहे। 7 2 14 आणि 1 0 म्हणजे 100च्या वरी 40 आहे, तर 40% काय झालेला आहे, आपल्याला नफा झाला। अशा पद्धतीने आपण याला सोडवू शकतो। तर उदाहरण क्रमांक 24वा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण। 12 वस्तूची खरेदी किंमत ही जर 10 वस्तूंच्या विक्री किंमत एवढी असेल तर शेकडा नफा किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे। खरेदीच्या गुणाकारात 100 घेणार, 12 गुणीला 100 करणार आपण आणि छेदात 10 घेणार, याने भागा, 10 1 10, 10 10 10 100 म्हणजे 12 गुणीला 10 उरले किती, 120, 100च्या वर किती, तर 20 आहे, तर 20% काय होईल, नफा होईल। ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच पद्धतीचे उदाहरणं तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पाहायला भेटतात किंवा मग क्लास 3 क्लास 4 कोणत्याही एक्झाममध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे उदाहरणं पाहायला भेटतात। म्हणून म्हटलं की या चॅनलला तुम्ही लाईक करून ठेवा, शेअर करून ठेवा आणि सबस्क्रिप्शन करून ठेवा, म्हणजेच अशाच पद्धतीच्या शॉर्ट ट्रिक तुम्हाला नेहमी पाहायला भेटतील। ओके, आता टाईप क्रमांक 13वा पाहणारा विद्यार्थी मित्रांनो, 25वे उदाहरण पहा। एक खुर्ची 280 रुपयाला विकल्याने 12% नफा होतो। जर 20% नफा हवा असेल तर त्या खुर्चीला किती रुपयाला विकावे लागेल, म्हणजे ती खुर्ची किती रुपयाला विकावी लागेल। जर आपण 280 रुपयाला विकली तर 12% नफा होतो, परंतु आपल्याला जास्त नफा हवा आहे म्हणजे 20% नफा आहे, तर ती खुर्ची किती रुपयाला आपल्याला विकावी लागेल, अशा पद्धतीचं उदाहरण आहे। याला सोडवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने सोडवायचं आहे।
याला दोन पद्धतीने आपल्याला काढावं लागते. मग लक्ष द्या, आपल्याला पहिले याची खरेदी किंमत काढावं लागेल. तर खरेदी किंमत काढत असताना इथं खरेदी किंमत भागीला 100 घेणार आपण. खरेदी किंमत माहित नाही आपल्याला म्हणून इथं क्वेश्चन मार्क दिला. भागीला 100 बरोबर विक्री किंमत, ओके, छेदात शेकडा नफा किंवा तोटा, शेकडा नफा किंवा तोटा जे बी असेल. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला सर्व काही काढता येते. इथं मी तुम्हाला पूर्ण सूत्रच लिहून देतो पहिले, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. इथं खरेदी किंमत असेल, खरेदी किंमत छेदात 100 विक्री किंमत शेकडा नफा किंवा तोटा बरोबर. इथून आपण तिरपा गुणाकार करणार, म्हणजेच खरेदी विचारले तर खरेदी काढता येते, विक्री विचारले तर विक्री काढता येते, शेकडा नफा विचारला शेकडा नफा सुद्धा काढता येते. म्हणजे एका सूत्रावरून तुम्ही 4 ते 5 टाईपचे उदाहरणं सहज पद्धतीने सोडवू शकता. मग लक्ष द्या, तुम्हाला काय दिलेलं आहे इथं, खरेदी किंमत आपल्याला पहिल्यांदा माहित नाही, हे विकल्याने म्हटल्यावर ही विक्री किंमत झाली. मग आपण विक्री गुणिला 100 करणार. विक्री किती आहे, विक्री आहे 280. ओके, त्याच्यानंतर गुणिला 100 छेदात 12% नफा म्हणजे किती घेणार आपण, 112 घेणार. किती घेणार, 112. आता इथं भाग द्या. भाग देत असताना तुम्हाला 4 ने भाग जातो, 4 त्रिक 4 दोन्ही 8 उरले 3, 4 8 32. ओके, इथं भागलं तर इथं उरतात 25 4 ने. ओके, मग 28 कटले, 28 कटले म्हणजे 28 एक 28, हा 0 कट केला इथं लिहिला. तर लक्ष द्या, 10 गुणिला 25 उरलेले आहे. 25 म्हटल्यावर इथे येणार 250 रुपये आपली काय खरेदी किंमत. आता खरेदी किंमत आपल्याला भेटलेली आहे 250 रुपये. मग आता आपल्याला 120 आपल्याला 20% काय पाहिजे, तर नफा पाहिजे. 20% आपल्याला नफा पाहिजे म्हटल्यावर आपण काय करणार आता, तर 250 गुणिला 120 छेदात 100 घेणार. आता इथं भाग द्या. भाग देत असताना हे 2 शून्य कटले, हा 0 हा 0 कट, म्हणजेच काय उरलं आता 12 गुणिला 25, 12 पंच 60 0, हातचे आले 6, 12 दोन्ही 24, 24 आणि 6 30, म्हणजे 300 रुपयाला आपल्याला ती विकावी लागेल. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला एकाच सूत्रावरून त्याला सोडवावं लागते. क्लिअर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक आपण 26वा पाहणार आहोत. एक टेबल 900 रुपयाला विकल्याने 10% तोटा झाला. जर 10% नफा हवा असेल तर टेबल कितीला विकावा. अशा पद्धतीचं उदाहरण आहे. याच्या पूर्वी जी पद्धत वापरली त्याच पद्धतीनं सोडवायचं आहे. पहा, 2 वेळा आपल्याला काढावं लागते. तर खरेदी भागीला 100 विक्री किंमत भागीला शेकडा नफा किंवा तोटा, अशा पद्धतीने आपण इथं किमती टाकून आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे तिन्ही टाईपचे आपल्याला उदाहरणं सोडवता येतात. ओके, मग आपल्याला पहिले खरेदी किंमत काढावं लागेल. माहित आहे का खरेदी किंमत, नाही माहित. मग खरेदी किंमत माहित नाही तर आपण काय करणार, विक्री गुणिला 100 करणार. विक्री गुणिला 100, खरेदी किंमत माहित नाही, विक्री गुणिला 100, 100 गुणाकारात 900. ओके, तोटा झाला म्हणजे 100 मायनस 10, 10% तोटा झाला म्हणजे इथं आपण कितीला भागणार, 90 ने भागणार. ओके, मग हा 0 कट हा 0 कट, 9 1 9, 9 1 9, म्हणजे इथं उरले 10. तर याची किंमत किती येईल, 100 गुणिला 10 हे 1000 रुपये त्याची खरेदी किंमत असेल. काय असेल, खरेदी किंमत. ओके, आता खरेदी माहीत झालेली आहे आपल्याला. आता आपल्याला नफा पाहिजेत असेल तर ती कितीला विकावी लागेल. मग आपण ही खरेदी किंमत 1000 रुपये गुणिला 10% नफा म्हटल्यावर 110, छेदात किती घ्यावं लागेल आपल्याला, तर छेदात घ्यावं लागेल 100. मग हे 2 शून्य कट करतो, हे 2 शून्य कट करतो. मग लक्ष द्या, 10 गुणिला 110 उरलेले आहे. मग 2 शून्याशी 2 शून्य, 11 1 11, म्हणजे 1100 रुपये त्याची किंमत असेल. आपल्याला तेवढ्या रुपयाला विकावे लागेल, म्हणजे 1100 रुपयाला विकावे लागेल. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक आपण 14वा पाहणार आहोत. थोडासा टाईप चेंज झालेला आहे. आपल्याला सोडवत असताना केअरफुली लक्ष द्यावं लागते, गणित वाचावं लागते. मग लक्ष द्या, 27वे उदाहरण आपण पाहणार आहोत. 5 रुपयाला
4 वस्तू खरेदी केल्या व विकताना 4 रुपयाला 5 वस्तू याप्रमाणे विकल्या तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग एक तर नफा झाला असेल किंवा मग तोटा झाला असेल, हे आपल्याला सोडवायचं आहे. कशा पद्धतीने सोडवणार? 5 रुपयाला ओके 4 वस्तू खरेदी केल्या बरोबर 4 रुपयाला 5 वस्तू आपण खरेदी केल्या. मग तिरपा गुणाकार करत असताना गुणाकार रुपयाच्या बाजूने लिहावा. मग लक्ष द्या, 5 5 25 रुपये 25 रुपये 4 चोक 16 रुपये ओके 4 चोक 16 रुपये. आता लक्ष द्या, याला कशा पद्धतीने सोडवणार? याच्या छेदात घेणार आपण 100 म्हणजे ही झाली खरेदी किंमत. इथून बरोबरचं चिन्ह. आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा काढायचा. याच्या पूर्वीचं सूत्र आपण पाहिलेलं आहे. खरेदी किंमत भागीला 100, विक्री किंमत भागीला शेकडा नफा किंवा तोटा. मग इथून करणार आपण तिरपा गुणाकार. मग लक्ष द्या, तिरपा गुणाकार करत असताना आपण कसं करणार? तर 100 गुणाकारात 16 घेणार, छेदात 25 घेणार. मग भाग द्या, 25 एक 25, 25 चोक 100, 16 चोक 64, 16 चोक 64 आहे विद्यार्थी मित्रांनो. मग हे 64 काय आहे? 64% आपल्याला काय झाला? तोटा झाला असं म्हणता येणार का? नाही. ऑप्शन मध्ये इथं तुम्हाला 64 दिलेलं आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आपल्याला लागेल मग 100 मायनस 64 केल्यास पहा, लक्ष द्या, शून्यातून 4 जात नाही, शून्यातून 4 जात नाही, तर मग इथं काय करणार आपण? हातच्या घेणार. 10तून 4 गेले 6 राहिले, हातच्या वापस करणार. 10तून 7 गेले 3 राहिले, म्हणजे 36% आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन मध्ये तुम्हाला इथं 64% सुद्धा दिलेला आहे, परंतु तिथं केअरफुली राहायचं की 64% आपला आन्सर राहणार नाही, आपल्याला 100 मधून वजा करावी लागते. क्लिअर आहे? आजच्या व्हिडिओमधील आपण शेवटचं उदाहरण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. 28व्या क्रमांकाचं उदाहरण आहे. 5 रुपयाला 6 चेंडू खरेदी केले व विकताना 6 रुपयाला 5 चेंडू याप्रमाणे विकले तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती, अशा पद्धतीचं उदाहरण आहे. सोडत असताना आपण कसं सोडवणार? 5 रुपयाला आपण 6 चेंडू घेतले ओके 6 रुपयाला आपण 5 चेंडू घेतले. इथून करणार आपण तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार करत असताना रुपयाच्या बाजूने मांडाव. 5 5 25 रुपये ओके 6 6 36 रुपये. तर हे खरेदी किंमत आहे. खरेदी भागीला 100, विक्री भागीला शेकडा नफा किंवा तोटा. आता इथून करणार आपण शेकडा नफा किंवा तोटा माहित नाही म्हणून इथून क्वेश्चन मार्क दिला. इथून करणार आपण परत तिरपा गुणाकार. म्हणजेच काय येणार? तर लक्ष द्या, 100 गुणाकारात 36 छेदात 25, 25 एक 25, 25 चोक 100. आता लक्ष द्या, 4 सखम 24 4 हातच्या आले 2, 4 त्रिक 12, 2 14, 144 आहे. तर लक्ष द्या, 100 त्याच्यातून मायनस करावं लागेल. 100 पेक्षा मोठी संख्या आहे म्हणून 44 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 44% आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी ओके. क्लिअर आहे? म्हणजे 44% काय आहे? तर आपल्याला शेकडा नफा झाला. 100 पेक्षा जास्त आहे म्हणून काय झाला? नफा झाला. ओके, क्लिअर आहे? चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटूया समोरच्या व्हिडिओला आणखी ऍडव्हान्स लेवलचे उदाहरणं घेऊन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पोलीस भरतीची तयारी आणखी जोरदार करा विद्यार्थी मित्रांनो. आणि अशा शॉर्ट ट्रिक्ससाठी आमचे व्हिडिओ पाहत राहा. अशाच प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटत राहतील. धन्यवाद.